नमस्कार, मी स्वाती टोकरे। आज मुलांनो तुम्हाला आपला हिंदीचा तिसरा लेसन आहे वहारे हमदर्द घनश्याम अग्रवाल यांचा आज घेणार आहे। सगळ्यांनी पुस्तकं काढा, पान नंबर 10 आपल्याला त्यांनी तो लेसन दिलेला आहे। परिचय बघा, जन्म 1942 अकोला महाराष्ट्र। परिचय, घनश्याम अग्रवाल जी की रुचि अध्ययन काल से ही लेखन में विकसित हुई। अपने आसपास की प्रत्येक स्थिति या घटना में हास्य ढूंढकर उसे धारदार व्यंग में ढालना आपके लेखन की विशेषता है। आप अखिल भारतीय मंचों पर हास्य व्यंग कवि के रूप में लोकप्रिय हैं। प्रमुख कृतियाँ हंसी घर के आईने, हास्य व्यंग, आज़ादी की धूम, आई एम सॉरी, हास्य कविता संग्रह, अपने सपने लघु कथा संग्रह आदि। गद्य संबंधी प्रस्तुत हास्य व्यंग निबंध में लेखक ने दुर्घटना के माध्यम से विनोद को बड़े ही रोचक ढंग से व्यक्त किया है। हमदर्दी भी कभी कभी किस तरह पीड़ादायी बन जाती है, यह बहुत ही सुंदर तरीके से दर्शाया है। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की व्यंगात्मक लेखन, हास्य व्यंगात्मक लेखन लेखकाने केलेलं आहे। म्हणजे हसू पण खूप येतं आणि त्या परिस्थिती जी असते ती इतकी केविलवाणी परिस्थिती असते, पण त्या केविलवाण्या परिस्थितीतसुद्धा आपल्याला हसू येत असतं। आणि कोणकोणते आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक घ्या किंवा मित्रपरिवारापैकी लोक घ्या, ते वेगवेगळे लोक कसे असतात आणि त्यांचं तारतम्य वागण्याचं कसं असतं या संबंधीचा हा एक लेसन आपल्याला दिलेला आहे। भाषा खूप छान आहे, लेखकाने खूप छान वर्णन केलेलं आहे आणि बघा याच्यामध्ये काय होतं ते। उस दिन जब मैं पूंजीवादी और समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था तो सामने से एक कार आ रही थी। भाषण के प्रभाव से मेरी साइकिल को अधिक जोश आया या कार को गुस्सा अधिक आया, यह मैं निश्चित रूप से नहीं कह सकता, किंतु मेरी साइकिल और वह कार जब करीब आए तो विरोधियों की तरह एक दूसरे को घृणा की नज़र से देखते हुए आपस में जा भिड़े। मैंने खामखाए पूंजीवाद और समाजवाद के झगड़े में टांग अड़ाई, फलस्वरूप मेरी टांग टूट गई। सगळ्यात महत्त्वाचं, लेखक जेव्हा काहीतरी भाषण असतं आणि त्या भाषणाचं ते ऐकून पूंजीवादी आणि समाजवादी म्हणजे काय तर असे जे लोक संस्कृती, धर्म, जात असं मानणारे आणि समाजवाद मानणारे अर्थव्यवस्थेचं भाषण होतं आणि ते भाषण ऐकून येत असताना लेखकाचा स्वभाव हा त्याच्या विरोधात असल्या कारणामुळे त्या बाबतीमध्ये, त्या मुद्द्यांबाबतीमध्ये त्याला खूप राग येत होता आणि त्या रागाच्या भरात तो सायकल चालवत होता। अचानक समोरनं एक कार आली आणि सायकलला त्याने ठोकर मारली आणि अचानक त्यांचा तिथे ॲक्सिडेंट झाला। ह्या सगळ्यामुळे काय झालं बघा कसं वर्णन केलं आहे। झगडे में टांग अडाई म्हणजे ह्या दोघांच्या झगडे में, समाजवादी आणि पूंजीवादी यांच्यामध्ये जे मुद्दे होते, जे भांडणासारखे होते, वादाचे मुद्दे होते। टांग अडाई म्हणजे काय तर वादाच्या मुद्द्यांमध्ये मी काय केलं, माझं स्वतःचं मत मी टाकलं। तसंच त्यामुळे काय झालं तर फलस्वरूप मेरी टांग टूट गई आणि त्यामुळे काय झालं, माझं लक्ष हे मी दुर्लक्षित झालो आणि परिणामी माझी जो पाय आहे तो तुटला, ॲक्सिडेंट झाला लेखकाचा आणि आता फ्रॅक्चर झाल्या कारणामुळे काय होतं त्याची गंमत पुढे त्यांनी दिलेली आहे बघा। दुर्घटना के बाद आज भी इंसानियत कायम है, यह सिद्ध करने के लिए कुछ लोग मेरी तरफ दौड़े। आँख खुली तो मैंने अपने आप को एक बिस्तर पर पाया। खूप म्हणजे आपल्याला असं नेहमी वाटतं
की अनेक शेजारचे पाजारचे आपल्या दुःखामध्ये किंवा सुखामध्ये प्रत्येक वेळेला यावं. तसं लेखकाचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि आपल्याला काही बरं नसलं तर आपल्यालासुद्धा असंच होतं की आपल्या शेजारचे पाजारचे किंवा आपले नातेवाईक आपल्याला बघायला येतात आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने सांत्वन करतात, आपल्याला भेटतात आणि निघून जातात. तशाच प्रकारची इंसानियत म्हणजे माणुसकी, आणि ही माणुसकी ह्या लोकांनी दाखवली लेखकाच्या आजूबाजूच्या, म्हणजे नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी, मित्रपरिवारांनी. आणि ते कसे हॉस्पिटलला त्याला बघायला आले त्याचं वर्णन केलं आहे बघा. आँख खुली तो मैंने अपने आप को एक बिस्तर पर पाया. इर्द गिर्द कुछ परिचित अपरिचित चेहरे खड़े थे. आँख खुलते ही उनके चेहरों पर उत्सुकता की लहर दौड़ गई. मैंने कराहते हुए पूछा, मैं कहाँ हूँ. शुद्ध आल्यावर लक्षात येतं लेखकाच्या की मी कुठे आलो. आप सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में हैं. सार्वजनिक अस्पताल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल, आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माहिती आहे आपल्याला की खूप काही सुविधा नसतात. एखादा माणूस जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा त्याला भीती वाटते की हे प्रायव्हेट हॉस्पिटल नाही आहे, आणि परिणामी आपल्याकडे लोक चांगले लक्ष देतील का नाही, इथला स्टाफ वगैरे, ह्याची दुर्दशा त्या सिव्हिल हॉस्पिटलची बघूनच निम्मा आजार जो असतो तो त्याचा दुप्पट आजार होतो. आणि असंच लेखकाचं बाबतीत झालं. आपका एक्सीडेंट हो गया था, सिर्फ पैर का फ्रैक्चर हुआ है, अब घबराने की कोई बात नहीं. एक चेहरा इतनी तेज़ी से जवाब देता है, लगता है मेरे होश आने तक वह इसलिए रुका रहा. अब मैं अपनी टांग की ओर देखता हूँ. कोणीतरी एका माणसाने सगळं सांगितलं की आज तुमचं फ्रॅक्चर झाला, असा ॲक्सिडेंट झाला. आणि मग लेखकाला समजतं आणि मग लेखक पायाकडे बघतो. मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी और दूसरी टांग रेत की थैली के सहारे एक स्टैंड पर लटक रही थी. मेरे दिमाग में एक नए मुहावरे का जन्म हुआ, टांग का टूटना. बघा, म्हणजे त्याच्यामध्ये पण काही वेळेला काही जणांना कसं असतं की दुःखातसुद्धा किंवा काही जे वाईट प्रसंग असतात तेव्हासुद्धा काही गोष्टींचा शोध लागतो. आणि तशाच प्रकारे हा जो मुहावरा आहे टांग का टूटना, हा लेखकाला समजला. यांनी टांग का टूटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं कांप उठा. अस्पताल वैसे ही एक खतरनाक शब्द होता है, फिर यदि उसके साथ सार्वजनिक शब्द चिपका हो तो समझो आत्मा से परमात्मा के मिलन होने का समय आ गया. म्हणजे आधीपासूनच लोकांचा असा समज असतो की सार्वजनिक अस्पताल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं की लवकरच आपण दुरुस्त तर होणारच नाही आपली तब्येत, पण आपण मात्र लवकरच वरती जाऊ असं वाटायला लागतं लेखकाला. आता आपला निभाव लागणार नाही, कारण सार्वजनिक अस्पताल हे दुर्लक्षित असतं. तिथले लोक किंवा तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी, ज्या सुविधा तिथे नसतात, आणि त्यामुळे लेखकाला आता भीती वाटायला लागली. अब मुझे यूँ लगा कि मेरी टांग टूटना मात्र एक घटना है और सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना दुर्घटना. टांग से ज़्यादा फिक्र मुझे उन लोगों की हुई जो हमदर्दी जताने मुझसे मिलने आएंगे. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते हैं और कभी कभी इतना परेशान करते हैं कि मरीज़ का आराम हराम हो जाता है. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला बरं नसताना जी बघणाऱ्यांची गर्दी आणि त्यांना उत्तरं देत राहणं, काय झालं, कसं झालं, कधी झालं, बरं वाटतं ना, आता काय औषधं दिले, असे वेगवेगळे जनरल प्रश्न हे नातेवाईक मंडळी किंवा आपले मित्रपरिवार हे आपल्याला विचारत असतात. आणि एकीकडे दुखणं वेगळं, आराम पाहिजे असतो, आणि एकीकडे त्यांच्या प्रश्नोत्तरांना माणुसकीनं उत्तर देणं हे पण आपलं आद्य कर्तव्य आपण समजत असतो. आणि परिणामी काय होतं की आपली तिथे त्रेधा होते, आपलं नुकसान होतं, आपल्याला आराम करता येत नाही, आणि वरून ह्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांना जे भेडसावत असतात ते आपल्याला त्या आपल्या दुःखामध्ये आपल्याला सहभागी होण्याऐवजीच वेगवेगळ्या प्रश्नांनीच भंडावून सोडतात. जिसकी मरीज़ को
खास ज़रूरत होती है। जनरल वार्ड का तो एक नियम होता है कि आप मरीज़ को एक निश्चित समय पर आकर ही तकलीफ़ दे सकते हैं, किंतु प्राइवेट वार्ड यह तो एक खुला निमंत्रण है कि हे मेरे परिचितों, रिश्तेदारों, मित्रों, आओ, जब जी चाहे आओ, चाहे जितनी देर रुको, समय का कोई बंधन नाही. हां, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर नाहीच नाही. आणि शिवाय प्रायव्हेट वॉर्ड हे म्हणजे जनरल वॉर्ड म्हणतात त्याला. आणि त्या प्रायव्हेट वॉर्ड जो असतो त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही कोणाला तकलीफ देऊ शकत नाही. पण जनरल वॉर्डमध्ये काय असतं की 10 ते 15 किंवा काही जनरल वॉर्ड मोठे असतात, 30 एक साधारणतः कॉट टाकलेले असतात आणि ह्या कॉट बेडवर साधारणतः प्रत्येक पेशंट असतो. सगळं एकत्रच एका हॉलमध्ये असल्या कारणामुळे प्रत्येकाचे नातेवाईक ओळखीचे येत जात असतात आणि त्यांना काही टायमिंग वगैरे नाही. आणि सिव्हिल हॉस्पिटल आहे, शिवाय सार्वजनिक अस्पताल असल्या कारणामुळे तिथे नियमांचं काही बंधन नाही आणि परिणामी जो तो लेखकाला भेटायला येत होता. अपने सारे बदले लेने का है यही वक्त है, बदले का बदला और हमदर्दी की हमदर्दी, मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई. इतके लोक येऊन गेले लेखकाला बघायला. आणि कसं असतं हमदर्दी की हमदर्दी म्हणजे की एखादा जेव्हा आपण आजारी होतो तर आपल्याला बघायला आला होता आपण म्हणणार. आणि म्हणजेच काय की मग ती व्यक्ती जेव्हा येते तेव्हा आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या आजारपणामध्ये आली होती म्हणून आपणही त्या व्यक्तीला बघायला जाऊ, म्हणून हमदर्दी की हमदर्दी. दुसरं बदले का बदला म्हणजे काय तर ह्याला आनंद झाला होता ना मी बरं नव्हतं तेव्हा, म्हणजे तो हसत होता. आता मी पण बघतो त्याची पाय कसा तुटला आहे, कसा फ्रॅक्चर झाला आहे आणि त्याची गंमत बघायला मी पण जाणार, म्हणजे बदले का बदला. अशा प्रकारे कोणी बदले का बदला घ्यायला कोणी लोक येत असतात किंवा कोणी हमदर्दी की हमदर्दी करण्यासाठी सुद्धा लोक येत असतात. प्रत्येक लोकांचे हेतू वेगळे असतात, प्रत्येक लोक वेगवेगळे असतात. आपल्या नातेवाईकांमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे वेगवेगळे लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि तुम्ही अजून थोडेसे लहान आहात, पण जेव्हा थोडे मोठे व्हाल तेव्हा आपोआपच समजेल की प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं स्ववैशिष्ट्य, प्रत्येकाची वृत्ती ही कशी असू शकते. कोणाची निगेटिव्ह असते, कोणाची पॉझिटिव्ह असते. आणि त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करायचा की पॉझिटिव्ह घेण्याचा. आणि एखादं निगेटिव्ह असेल तर त्याला शक्यतो दुर्लक्षित करायचं. कारण का की आपल्या मनावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये. आणि आपण आजारातनं जर लवकर बरं व्हायचं असेल तर मेन महत्त्वाची गोष्ट काय तर पॉझिटिव्हिटी असणं महत्त्वाची गोष्ट असते. पण लेखकाला दोघांनी पण खूप त्रास दिला. आणि मग ह्या बाबतीमध्ये लेखकाच्या मनामध्ये कोणते विचार येऊ लागले ते त्यांनी दिलेलं आहे. मुझसे मिलने के लिए सबसे पहले वे लोग आए जिनकी टांग या कुछ टूटने पर मैं कभी उनसे मिलने गया था, मानो वे इसी दिन का इंतज़ार कर रहे थे कि कब मेरी टांग टूटे और कब वे अपना एहसास चुकाएं. इनकी हमदर्दी में यह बात खास छिपी रहती है कि देख बेटा वक्त सब पर आता है. हमदर्दीमध्ये पण काही गोष्टी असतात की प्रत्येकावर वेळ येते आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. की माझ्या वेळेस जसा तू आला होता तसं तुझ्या वेळेस मी आलेलो आहे, अशा कारणाने लोक बघायला येतात. हा दृष्टिकोन लोकांचा एक असतो. दुसरं बघा, दर्द के मारे एक तो मरीज़ को वैसे ही नींद नहीं आती, यदि थोड़ी बहुत आ भी जाए तो मिलने वाले जगा देते हैं, खासकर वे लोग जो सिर्फ औपचारिकता निभाने आते हैं. इन्हें मरीज से हमदर्दी नहीं होती, ये सिर्फ सूरत दिखाने आते हैं. हां, काही जण नुसतं येण्यासाठी येतात, बाकी त्यांचा काहीच उद्देश नसतो की फक्त टिकमार्कला जाऊन यायचं की मी येऊन गेलो, चेहरा दाखवायचा आणि यायचं. त्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल त्यांना काही वाटत नसतं. पण समाजाच्या आणि आपल्या समाजामध्ये काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन करणं आपलं आपण म्हणतो कर्तव्य आहे. आणि म्हणून ते कर्तव्यादाखल एकदा येऊन जातात. ऐसे में एक दिन मैंने तय किया कि आज कोई भी आए मैं आँख नहीं खोलूँगा. पेशंट झोपला असेल नसेल तरीसुद्धा काही जणं
काय करतात की त्याला उठवून त्याला त्रास देऊन किंवा एक 5 मिनटं, नाही मला खूपच काम आहे, नाही मी खूप घाईत आहे, पण मी येऊन गेलो कसं काय कळेल म्हणून त्याला उठवून मग निघून जायचं, अशी काहींची प्रवृत्ती असते. आणि तसंच ह्या बाबतीमध्ये झालं आहे बघा. चुपचाप पडा रहूंगा, आता त्याने ठरवलं मैं आँख नहीं खोलूंगा, चुपचाप पडा रहूंगा. लेखकांनी ठरवलं की आता मी आज काही कोणाशी बोलणार नाही. ऑफिस के बड़े बाबू आए और मुझे सोया जानकर वापस जाने के बजाय वे सोचने लगे कि यदि मैंने उन्हें नहीं देखा तो कैसे पता चलेगा कि वे मिलने आए थे. म्हणजे ह्यांना कसं काय कळेल की मी येऊन गेलो. आणि हे तर कळायलाच पाहिजे, कारण दुसऱ्याला कळण्यासाठीच आणि टिकमार्क करण्यासाठीच लोक दिखाऊ प्रवृत्ती काही जण करत असतात आणि त्यांच्यातलेच हे एक आहेत. अतः उन्होंने मुझे धीरे धीरे हिलाना शुरू किया. फिर भी जब आंखें नहीं खुली तो उन्होंने मेरी टांग के टूटे हिस्से को जोर से दबाया. किती भयंकर, म्हणजे दुसऱ्याला वेदना होतात ही प्रवृत्ती किती वाईट आहे. आणि दुसऱ्याला त्रास होईल असं कधीही वागू नये आपण. आणि मात्र असे लोक असतात अशा प्रवृत्तीचे की त्याला वेदना झाल्या तर झाल्या, पण त्याला समजलं पाहिजे की मी येऊन गेलो. ही कोणती माणुसकी माहिती नाही, ही निगेटिव्हिटी. त्या व्यक्तीला फक्त स्वतःपुरतं काहीतरी स्वतःच्या मनाला भासवून द्यायचं होतं की मी येऊन गेलो, आणि म्हणून आणि समाजाला दाखवायचं असतं. ह्या 2 कारणांमुळे हे लोक येत जात असतात. आणि त्यांच्यामुळे त्या म्हणजे पेशंटला आराम तर मिळतच नाही, वाईटच होतं, आणि शिवाय त्याचा जो आजार आहे तो जास्त दुखावतो. हे त्यांनी याच्यात दिलेलं आहे. मैंने दर्द के मारे कुछ चीखते हुए जब आँख खोली तो वे मुस्कुराते बोले, कहिए अब दर्द कैसा है. किती भयंकर बघा, स्वतःच दुखवायचं आणि स्वतःच म्हणायचं की आता काय कसं बरं वाटतंय ना. म्हणजे असे लोक असतात. मोहल्ले वाले अपनी फुर्सत से आते हैं. काही जण म्हणजे घरच्या मंडळी साधारणतः स्वतःचे जेवणं खावणं झोप वगैरे झालं की मग यायचं आरामात आणि हॉस्पिटलला भेट द्यायची. उस दिन जब सोनाबाई अपने 4 बच्चों के साथ आई तो मुझे लगा कि आज फिर कोई दुर्घटना होगी. आते ही उन्होंने मेरी ओर इशारा करते हुए बच्चों से कहा, ये देखो चाचा जी. उनका अंदाज़ कुछ ऐसा था जैसे चिड़ियाघर. दिखाते हुए बच्चों से कहा जाता है, ये देखो बंदर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसं आपण चिडियाघर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं प्राणी संग्रहालयात जेव्हा बघतो आपण, तर वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये वेगवेगळे प्राणी असतात आणि ते दाखवण्यासाठी लहान मुलांना नेलं जातं. तशाच प्रकारे जणू काही मी एक प्राणी आहे आणि मला बघायला हे लोक आलेले आहेत असं जणू काही त्यांनी भासवून त्या मुलांना जणू काही सांगितले, देखो ये चाचा जी कैसे बैठे हैं और उनकी टांग देखो कैसे टूट गई. हे उपहासात्मक अर्थात असतं की त्या व्यक्तीला सोनाबाईला म्हणजे ते काही वाटत नसतं, फक्त दिखाऊगिरी करण्यासाठी आणि टाइमपास करण्यासाठी साधारणतः काही लोक येत असतात. आणि त्याच्यातलाच हा एक प्रकार. बच्चे खेलने लगे, एक कुर्सी पर चढ़ा तो दूसरा मेज पर. सोनाबाई की छोटी लड़की दवा की शीशी लेकर कथकली डांस करने लगी. रप रप की आवाज़ में मेरा ध्यान बटाया. क्या देखता हूँ कि सोनाबाई का एक लड़का मेरी टांग के साथ लटक रही रेती की थैली पर बॉक्सिंग की प्रैक्टिस कर रहा है. मैं इसके पहले कि उसे मना करता सोनाबाई के लड़की ने दवा की शीशी पटक दी. ते मुलंच इतके व्रात्य होते. काही मुलांना घरातून सांगितलं जात नाही की तिथे गेल्यावर शांत बसा किंवा त्रास देऊ नका, त्या काकांना खूप लागलेलं आहे, आपण त्यांना त्रास न देता हळूच थोडंसं बघू आणि हळूच निघून येऊ, विचारपूस करू, असं न सांगता, काही न सांगितल्यामुळे लहानच मुलं शेवटी त्यांना काय माहिती असणार, त्यामुळे त्यांनी उचकापाचक करायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये रेतीचं साधारणतः वजन ठेवलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारे फ्रॅक्चर जो पाय असतो त्याला आधार देण्यासाठी हे केलं जातं साधारणतः. आणि हे करण्यासाठी ठेवलेली जो पोतं असतं ते एक मुलगा त्याला हात लावतो, बॉक्सिंगसारखं खेळतो. आणि ती जी मुलगी असते ती मात्र काय करते की एक दवा की शीशी म्हणजे एक त्याच्यामध्ये पातळ औषध असतं आणि ते जी काचेची बाटली असते ती
फोड़ून टाकते। सोनाबाई ने एक पल लड़की की को घूरा, फिर हंसते हुए बोली, भैया पेढे खिलाओ, दवा गिरना शुभ होत आहे. म्हणजे एक तर पडली वरून नुकसान झालं ते तर जाऊ द्या, पण वरून सांगायचं कसं शिष्टासारखं की रागवायचं नाही आपल्या मुलीला उलट सांत्वन करायचं तिचं. आणि दुसरी गोष्ट एकीकडे लेखकाला सांगितलं की शुभशकून झाला की तुम्ही पटकन बरे होणार आहात आणि दवा गिरणा शुभ होत आहे असं सांगून ती सोनाबाई मोकळी झाली. दवा गई समजो, बिमारी गई. आणि आता काय, दवा पण गेली, म्हणजे तुमच्या आयुष्यातनं हे जे औषध आहे तुम्हाला कधीच घ्यावं लागणार नाही, हा त्याचा अर्थ झाला असं ती म्हणते. इसके 2 घंटों बाद सोनाबाई गई. म्हणजे किती टाईमपास केला बघा. 4 मुलांना आणलं वरून हॉस्पिटलमध्ये एवढा गलका केला त्या मुलांनी, त्रास दिला, शिवाय ती 2 तास थांबली आणि 2 तासामध्ये किती कहर केला असेल बघा. यह कहकर की फिर आऊंगी मैं भीतर तक काप गया. आणि म्हटली की मी परत येईन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. म्हणजे त्यामुळे लेखकाला अजून टेन्शन आलं की परत आलं की अजून तिचे मुलं किती त्रास देतील कुणास ठाऊक. कुछ लोग तो औपचारिकता निभाने की हद कर देते हैं. विशेषकर औपचारिकता म्हणजे फॉर्मल, की काही जण इतके की फक्त काही जण असे असतात की इतके लांबून वगैरे येतात, आपली ऐपत नसताना पण बघायला जायचं, पण आपण आलो आणि त्यामुळे काय झालं की फॉर्मॅलिटीने वागतात थोडक्यामध्ये, की जणू काही आपण त्यांच्यावर उपकारच करतोय. अशातले पण काही जण असतात. त्याचं एक उदाहरण बघा. रिश्तेदार जो दूसरे गाँव में से मिलने आते हैं, ऐसे में एक दिन एक टैक्सी कमरे के सामने आकर रुकी. उसमें से निकलकर एक आदमी आते ही मेरी छाती पर सिर रख कर औंधा पड़ रोने लगा और कहने लगा, हाय तुम्हें क्या हो गया, कार वालों का सत्यानाश हो. मैंने दिल में कहा कि मुझे जो हुआ सो हुआ, पर तू क्यों रोता है, मुझे क्या हुआ, तुझे क्या हुआ. वह थोड़ी देर मेरी छाती में मुंह गड़ाए रोता रहा. म्हणजे एखादा व्यक्ती येतो, अचानक पाहत नाही, खोली नंबर नाही पाहत, नाव नाही बघत, अचानक ह्या खोलीत असेल, पटकन येतो, पेशंट झोपला आहे का नाही त्याच्या छातीवर डोकं ठेवतो आणि जोरात रडायला लागतो. आणि मुद्दामूनच, म्हणजे मला किती वाईट वाटलं काय, पण तो पेशंट आपला आहे का नाही, किंवा तो काय आहे, किंवा त्याला काय दुखतं आहे, किंवा तो झोपला आहे आता, हे काहीही कुठलीही माहिती न घेता डायरेक्ट रडायला लागतो. आणि बघा काय मजा येते. फिर रोना कुछ कम हुआ, उसने मेरी छाती से गर्दन हटाई और जब मुझसे आंख मिलाई तो एकदम चुप हो गया. फिर धीरे से हंसते हुए बोला, माफ़ करना मैं गलत कमरे में आ गया था. म्हणजे त्याला लगेच लक्षात येतं की अरे हा अपरिचित माणूस आहे, याला मी कधी बघितलं नाही, आपण दुसऱ्याच रूममध्ये आलेलो आहे, आपला पेशंट दुसऱ्याच कुठल्या तरी रूममध्ये असावा. आजकल लोग ठीक से बताते भी तो नहीं, गुप्ता जी का कमरा शायद बगल में है. तोच म्हणायला लागला की काही जण म्हणजे विचारपूस पण नाही केली तरीसुद्धा तोच म्हणतो की कोणी मला सांगितलं नाही, गुप्ताजी साधारणतः तुमच्या दुसऱ्या कुठल्या तरी तुमच्या शेजारच्या वगैरे रूममध्ये असावेत. आणि हे असं म्हणत अच्छा भाई माफ़ करना कहकर वह चला गया. अब वही रोने की आवाज़ मुझे पड़ोस के कमरे से सुनाई पड़ी. परत त्याने तीच ॲक्शन पुढे केली. म्हणजे बघा काही लोकांचा दिखावा किती असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला त्यांनी. मुझे उस आदमी से अधिक गुस्सा अपनी पत्नी पर आया, क्योंकि इस प्रकार रोता देख पत्नी ने उसे मेरा रिश्तेदार या करीबी मित्र समझकर टॅक्सी वाले को पैसे दे दिए थे. सगळ्यात अजून एक वेगळी गोष्ट की तो नातेवाईक असावा, कोण दूरचा किंवा कोणीतरी मित्र असावा, मित्रपरिवारातला एखादा असावा असं तिला वाटतं. आणि त्याने तिला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही किंवा सुट्टे नाही आहेत तर तुम्ही देता का. तर त्याच्या लेखकाच्या पत्नीने ते पैसे पण देऊन टाकलेले असतात. म्हणजे फुकट सगळं त्याचं होऊन जातं. आणि काही लोक असे पण असतात. हमदर्दी जताने वालों में वे लोग ज़रूर आएंगे
जिनकी हम सूरत भी नहीं देखना चाहते. हां, काही जणांचं आले तर आपल्याला खूपच हे होतं की कशाला आले हे, कारण आपल्याला ते आले की आनंद अजिबात होत नाही, उलट बोरच होतं की हे कशाला आले. हमारे शहर में एक कवि हैं, श्री लपकानंद. उनकी बेतुकी कविताओं से सारा शहर परेशान है. मैं अक्सर उन्हें दूर से देखते ही भाग खड़ा होता हूँ. जानता हूँ जब भी मिलेंगे 10-20 कविताएं पिलाए बिना नहीं छोड़ेंगे. एक दिन बगल में झोला दबाए आप पहुँचे. आते ही कहने लगे, मैं तो पिछले 4-5 दिनों के कवी संमेलनों में अति व्यस्त था. म्हणजे असं सांगतात की मी खूप व्यस्त होतो. मी किती 4-5 संमेलनामध्ये गेलो. कविता विशेष काही येत नसतात, पण मात्र आपल्या स्वतःचं इतकं कौतुक करायचं असं काही लोकांना येत असतं आणि त्याच्यातलेच हे कवी असतात. काही लोकांना कविता येत नाही तरीसुद्धा ते दुसऱ्यांना इतकं बोर करतात वाचून वाचून की बघा मी कसं बनवलं, बघा मी कसं बनवलं, आणि स्वतःचंच कौतुक स्वतःच्याच तोंडाने उजळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग अशा वेळेला आपल्याला पण त्रास होतो की ही व्यक्ती कधी जाईल असं आपल्याला नेहमी वाटत असतं, आणि तसंच लेखकाच्या बाबतीत झालं. सच कहता हूँ कसम से मैं आपके बारे में ही सोचता रहा. रात भर मुझे नींद नहीं आई और हाँ, रात को इसी संदर्भ में यह कविता बनाई. यह कह झोले में से डायरी निकाली और लगे सुनाने. झोले म्हणजे की पूर्वीच्या काळी शबनमसारखं एक मोठं अशी पिशवी असायची, अजूनही काही जण वापरतात, आणि त्याच्यामध्ये डायरी, पेन, हे जे कवी लोक असतात ते नेहमी स्वतःकडे ठेवतात, आणि मग त्यांनी जी कविता त्यांनी लिहिली होती ती आता ते वाचून दाखवतात. असम की राजधानी है शिलांग, मेरे दोस्त की टूट गई है टोंग, मोटर वाले तेरी ही साईड थी रॉंग. बघा ह्याच्यामध्ये यमक फक्त जुळवलेलं टॉंग, लॉंग, रॉंग असे त्यांनी यमक जुळवून ही कविता केलेली आहे. पण ही कविता करताना समोरच्याला दुखावण्याचा प्रयत्न पण केलेला आहे की त्याच्या ज्या दुःखामध्ये यांनी त्यांची स्वतःची कविता, क्रिएटिव्हिटी बघा कशामध्ये दाखवली, दुसऱ्याच्या दुःखामध्ये. आणि दुसऱ्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना जखमेवर मीठ चोळण्यासारखी ही कविता आहे की एकीकडे तिचं कौतुक करायचं का एकीकडे स्वतःबद्दलचं वाईट वाटायचं असंच लेखकाला वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये लेखकाला असं वाटते की ह्या कवीने पटकन निघून जावं. कविता सुनाकर वे मुझे ऐसा देख रहे थे मानो उनकी एक आँख पूछ रही हो, कहो कविता कैसी रही, और दूसरी आँख पूछ रही हो, बोल बेटा अब भी मुझसे भागेगा. कारण पाय फ्रॅक्चर झाल्या कारणामुळे तो पळू शकत नव्हता लेखक, आणि परिणामी हे सगळं होत असताना की आपण जेव्हा दुसऱ्याचं ऐकेना असं होतं तेव्हा दुसऱ्याला वाटत असतं की ह्याने माझी कविता ऐकावी. आणि आज त्याला संधी मिळाली होती, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की कविता लिहिलेली आहे आणि समोर लेखक म्हणजे बसलेला आहे, आणि तो आता काही पळून जाणार नाही कारण तो ऑलरेडी त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, त्याला हलता येत नाही आहे. आणि ह्याच्या संधीचा फायदा घेऊन हा कवी मात्र एक एक कविता त्याला वाचून दाखवतोय. मैंने जल्दी से चाय पिलाई और फिर कविताएं सुनने का वादा कर बड़ी मुश्किल से विदा किया. अब मैं रोज़ ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि हे ईश्वर, अगर मुझे मेरी दूसरी टांग भी तोड़नी हो तो ज़रूर तोड़, मगर कृपा कर उस जगह तोड़ना जहाँ मेरा कोई भी परिचित न हो, क्योंकि बड़े बेदर्द होते हैं ये हमदर्दी जताने वाले. म्हणजे ईश्वराला लेखकाने काय सांगितलं सगळ्यात शेवटी की कंटाळा आला आता हे लोक येत आहेत हमदर्दी जतानेवाले, माझ्याबद्दल काही वाटणारे लोक, आणि ते इतके येत आहेत की आता मला नकोसं झालेलं आहे. आणि हे ईश्वरा, माझा दुसरा जर पाय तोडायचा असेल तर अशा ठिकाणी तोड की जिथे माझे परिचित लोक आहे ते मला परिचित म्हणजे की जे
मला ओळखतात, अशी लोकं मला कुठेच नको. कारण म्हणजे ते बघायला येणार नाही, आणि ते बघायला नाही येणार म्हणजेच हॉस्पिटलमध्ये जे होणारी जी त्रेधा आहे, जे दुःख आहे, ते मला कधीच वाटणार नाही, अशी एक इच्छा जणू काही ह्या लेखातनं लेखकाने खूप व्यवस्थितपणे मांडलेली आहे. आणि ह्याच्यामधनं जणू काही आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की एक बोध घेण्यासारखं आहे की हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा जातात तर तुम्ही टायमिंग बघावं. आता त्याची जेवायची वेळ नाही ना, आता ते झोपले नाही आहेत ना, हे निदान थोडासा विचार करावा. वेळ बघावा की संध्याकाळी 5 ते 7मध्ये साधारणतः जावं, की जेणेकरून पेशंटची झोप झालेली असते किंवा जेवत नसतो पेशंट आणि बऱ्यापैकी त्याला आराम मिळत असतो त्या वेळेला. आणि त्या वेळेलाच विचारपूस करून एक 5 ते 10 मिनटामध्ये विचारपूस करून निघावं. नाहीतर बोर करत बसायचं, तासनतास बसायचं, गप्पा मारायच्या, ही खरं त्यावेळची परिस्थिती नसते त्या पेशंटची. त्या पेशंटची मनस्थिती बघावी, हेच याच्यातनं आपल्याला लेखकाने सांगितलं आहे. आणि ते सांगताना हास्यव्यंगात्मकपणे सांगितलं आहे की हसू पण येतं अशा लोकांचं, पण वाईटही वाटतं की अरे मला तुम्ही थोडासा वेळ तर द्या बरं होण्यासाठी, आणि मग तुम्ही या, त्रास द्यायला येऊ नका, असं याच्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे. हा लेसन जर तुम्हाला समजला असेल तर पुढच्या आपल्या पार्टमध्ये आपण त्याचा स्वाध्याय घेऊ आणि प्रश्न उत्तरं